मित्रांनो नमस्कार, मी प्रकाश पोरे आलोय पुन्हा भेटीला तुमचा नवीन विषय घेऊन. डोक्याला झिंझिण्या येत आहेत ना आतापर्यंतची एपिसोड पाहून? नसतील येईल तर आता घेतोय तुम्हाला झिंझिण्या आणणारा विषय. आमच्या देशामध्ये 150 वर्ष इंग्रजांचं राज्य होतं आणि ते ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं असं म्हणतात. त्यांना हाकललं आपण. 150 वर्ष राज्य केलं आणि कोणत्या जमान्यात कुणी हाकललं? अहो महात्मा गांधींनी हाकललं. कुठल्या जमान्यात? की ज्या जमान्यामध्ये साधे फोन नव्हते, वर्तमानपत्र नव्हती, प्रवासाची म्हणजे काय म्हणतात त्याला याची साधनं नव्हती ट्रॅव्हलिंगची. त्या जमान्यात अख्खा देश पेटून उठला त्या विचाराने आणि इंग्रजांना 150 वर्ष राज्य केल्यानंतर आपण हाकललं या देशात. त्या ईस्ट इंडिया कंपनीला हाकललं. पण का हाकलू शकलो आपण त्यांना ईस्ट इंडिया कंपनीला? कारण ते गोऱ्या चेहऱ्याचे होते, दुसरे विदेशी होते, भाषा वेगळी होती. मात्र आता काय परिस्थिती आहे? अहो ईस्ट इंडिया कंपनी परवडली साहेब. तुम्हाला माहिती आहे ईस्ट इंडिया कंपनीचं जेव्हा राज्य होतं ना त्यावेळेला महात्मा गांधी उपोषण करायचे. इंग्रज घाबरून जायचा, अरे उपोषण चालू आहे, हादरून जायचं सरकार. कारण त्यांना नीतिमत्ता होती, जनाची नाही तर मनाची थोडी लाज शरम होती. आता तुम्ही बघितलंय 13 महिने तिकडे शेतकरी बसले होते पंजाबमध्ये. काय झालं का? काय फरक पडत नाही. ते 750 शेतकरी मेले. विचारलं पंतप्रधानांना, काय म्हणाले पंतप्रधान आपले? मुझे क्या मालूम, मेरे लिए थोडी मरे. अशी परिस्थिती आहे साहेब. मग आता त्याचा अर्थ तुमचं उपोषण आंदोलन याला काय फरक पडणार नाही आहे. पण आता जी काही कंपनी किंवा आमच्या देशामध्ये जे सध्या राज्य आलंय ते किती खतरनाक आहे तुम्हाला माहिती आहे? आणि आता यांना हाकलणं किती कठीण आहे तुम्हाला माहिती आहे? आपल्या देशाच्या जेवढ्या काही विमान कंपन्या होत्या त्या सगळ्या बंद पाडून आता फक्त 2 कंपन्या देशात राहिल्या. मुळात एकच कंपनी काम करते. एक तर बिचारी ती टाटाने विकत घेतली, त्याची जुनी होती, स्वप्न होतं, त्याच्यामुळे एअर इंडियाने ती पूर्ण घाट्यात गेलेली कंपनी होती. मात्र टाटा आणि त्यांचं लौकिक तुम्हाला माहीत आहे, त्यांनी एका उद्देशाने ती विकत घेतली. दुर्दैवाने आता JRD गेले. कंपनीचं कसं होईल काय होईल आता ते येणार दिवस सांगतील. पण सध्या देशामध्ये एकच विमान कंपनी, हम दो हमारा एक. त्या कंपनीचं नाव तुम्हाला माहिती आहे काय? आताच झालंय ना गोंधळ. तुम्ही बघितलं ना इंडिगोनी काय काय तमाशे केले. 10-15 दिवस लोक वेड्यासारखे सर्व इकडचे तिकडे. आमच्या देशाचं फार वाटोळं झालं इज्जतीचं. किती विदेशी प्रवासी आले, कुठं अडकले, कुठं फसले काय. अहो मी 8 दिवस परेशान होतो इकडचे तिकडे तिकडचं करताना. मी स्वतः भोगलंय ते. आता अशा पद्धतीने जेव्हा मोनोपली देशामध्ये आलेली आहे, एकाधिकारशाही, जशी इंग्रजांच्या जमान्यात ईस्ट इंडिया कंपनी होती त्यांनी सगळं ताब्यात घेतलं मिठापासून. आता काय परिस्थिती आहे? विमानतळ एकाच अडाणीकडे. तोच म्हणणार ते विमान चालणार, तोच म्हणणार त्या यांनी चालणार. बरं त्यांनी विमान तळ जी आहेत विकत घेतली आहेत का साहेब? विकले असते तर चाललं असतं, टेंडर काढावं लागलं असतं, जो सगळ्यात जास्त बोली देईल त्याला द्यावं लागलं असतं. विकलेली नाहीत. आपण जावायला आंदण देतो की नाही, असं म्हणतो की नाही, तशा पद्धतीने आंदण देऊन टाकलेत सर्व. वापरा आणि हे करा. अहो 2-2 हजार एकराची दिल्ली मुंबई सारखी मोठी मोठी विमानतळं फुकट देऊन टाकली आहेत. एकही नवा पैसा घेतलेला नाही आहे. एक समजून घ्या. अशा देशातल्या कित्येक कंपन्या देऊन टाकल्यात सरळ. मट्टी के भाव ज्याला म्हणतात तिने, अशा पद्धतीने. आणि सरकार नाही आहे. आता लक्षात घ्या, जर सरकारच त्याच्यामध्ये नाही, काय असतं एक लक्षात घ्या. जसं आता मी तुम्हाला 2-3 उदाहरणं देतो. जसं आता आमच्या अकोल्यामध्ये महाबीज नावाची कंपनी आहे, सगळ्या शेतकऱ्यांना ते बियाणं पुरवते. आता ती कंपनी आहे सरकारी. मग आता ती कंपनी आहे त्याच्यामुळे मग काय होतं, समजा एखाद्या बियाण्याची समजा त्यांनी भाव काढला, समजा कपाशी असेल किंवा सोयाबीन असेल, सोयाबीनचा भाव त्यांनी काढला समजा की 2500 रुपयाला थैली. तर मग ज्या खाजगी कंपन्या त्या काय करतात की बियाण्याचा जर पुरवठा कमी असेल, शॉर्टेज असेल, तर 2500चा जर महाबीजचा भाव असेल तर मग हे काय करतात 2600-2700 ठेवतात. किंवा जास्त पुरवठा असेल तर मग महाबीजचा 2500 आहे का, फिर आम्हाला 2400, एवढं चालतं त्या हिशोबाने. म्हणजे याचा अर्थ काय आहे, महाबीज हे एक रूल मेकर आहे. किंवा एसटीचं उदाहरण घ्या. एसटी आहे म्हणून लक्झरीवाली एवढं लुटू नाही शकत. किंवा रेल्वेचं उदाहरण घ्या. रेल्वे आहे म्हणून मग जर उद्या खाजगी. किंवा MSCBचं उदाहरण घ्या. MSCB आहे म्हणून जे काही प्रायव्हेट कंपन्या येतील त्यांना त्याच्या मागे पुढेच कुठेतरी द्यावं लागेल ना. थोडक्यात सांगायचं म्हणजे काय आहे, सरकारी ज्या कामामध्ये
सार्वजनिक हित आहे अशामध्ये सरकार पाहिजे. ते जर निघालं तर मग खाजगी लोकांच्या हातामध्ये काय होतं हे तुम्हाला माहिती आहे. आमच्या देशामध्ये आज तसंच झालंय. आणि ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी घेऊन एका अडाणीला देऊन टाकायच्या, अंबानीला देऊन टाकायच्या. अंबानी तरी जुना बिझनेसमॅन आहे, त्यांनी करत आलो. अडाणी हे नाव तुम्ही 2014 पूर्वी ऐकलं होतं का? मी नव्हतं ऐकलं. मी तेव्हाच पाहिलं जेव्हा आमचे पंतप्रधान अडाणीच्या विमानातून 2014ला उडत होते. मी म्हटलं हे अडाणीच्या विमानातून काय उडतायत? त्याच्यानंतर म्हणजे काही प्रताप पाहायला मिळत आहेत आपल्याला. मी काही अदानीचा कोणी दुश्मन किंवा मला काही त्याच्याबद्दल प्रॉब्लेम नाही आहे. मला प्रॉब्लेम जो आहे तो त्या पद्धतीचा आहे की सगळं एकाला द्यायचं आणि उद्या त्याचं काही कमी जास्त झालं किंवा समजा दुसरं सरकार आलं आणि त्यांनी हे सगळं काढून त्याचं बंद केलं, काय होणार देशाचं? लोक हताश होऊन जातील ना. म्हणजे बँकिंग व्यवस्था त्यांच्या ताब्यात, फायनान्सिंग इन्स्टिट्यूट त्यांच्या ताब्यात, ट्रान्सपोर्ट त्यांच्या ताब्यात, सगळे पोर्ट त्यांच्या ताब्यात, विमान कंपन्या त्यांच्या ताब्यात. झालंय काय देशात, चाललंय काय? आणि सरकारी ज्या काही कंपन्या होत्या त्या सगळ्या त्यांच्या ताब्यातून खाजगीकरण केलं. तुम्ही बसा आरक्षणाची ओरड करत की आम्हाला आरक्षण पाहिजे. कशाला? तर सरकारी नोकरीसाठी. अरे सरकारी नोकऱ्याच उरल्या नाही आणि तुम्ही बसा ओसाडगावच्या पाटीलच्या मागत. तर असा सगळा हा येणाऱ्या दिवसातला गोंधळ आहे. मी तुम्हाला सावध केलंय, सगळे इशारे केलेत आणि इशारा करून तुम्हाला दाखवलंय दिशा निर्देश. समजायचा तर समजा, पण तरी मला असं वाटतं की समजदार को इशारा काफी. भेटू. नमस्कार.